सगळ्या गोष्टींची प्रत्येक वेळी काळजी घेतली होती, 100% ओतले स्वतःचे, तरी जे व्हायचं ते झालं आणि माझ्यासोबतच झालं. पण मला माहितीये मी बनवलेलं तूप नाही होऊ शकत खराब. किती वेळा तेच तेच बोलशील चिमणे. गोष्ट घडून गेली, आता सोडून द्यायचं, पुढे जायचं आणि हा तुझा जो व्यवसाय ना हा बंद करून टाकतो. दादा, फक्त व्यवसाय नाहीये हा, माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न आहे हे. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेले कित्येक रात्रंदिवस मी माझे 100% दिलेत. मी माझा पूर्ण जीव ओतलाय. भाऊ आहेस ना तू माझा, हे सगळं बघायला होतास तू, तरी तुला असं वाटतंय की हे सगळं मी केलंय, यात माझी चूक आहे. नाही, माझं म्हणणं असं नाही की तू मुद्दाम खराब केलंयस. आता चुकलंय आपल्याकडून, झाली आपल्याकडून चूक, ती स्वीकारायची, पुढे जायचं. अरे पण माझी चूक झालेलीच नाहीये दादा. माझं प्रत्येक वेळी सगळ्या गोष्टींकडे लक्ष होतं आणि मला विश्वास आहे की माझ्याकडून हे नाही होऊ शकत. इनफॅक्ट माझ्याकडे ज्या बायका काम करतात त्यांचीही यात काही चूक नाहीये, कारण माझं लक्ष होतं. घडलं ना मग, गोष्ट घडली की नाही, तेव्हा कुठं होतं लक्ष, तेव्हा ध्यान कुठं होतं? आता काय चाललंय तुझं? तू मला सपोर्ट करण्याऐवजी माझ्यावर आरोप करतोयस, माझी उलट तपासणी घेतोयस. यावेळी सगळ्यात जास्त गरज तुझी आहे दादा, आणि तू नेहमीप्रमाणे असंच वाग माझ्यासोबत. आणि ह्याच गोष्टीचा नेहमी त्रास होतो मला. हा येतोय. तू मुद्दाम खराब केलंस असं माझं म्हणणं नाही. आता गोष्ट घडली, घडून गेली, बाहेर पडायचं त्यात. मला कलेक्टर ऑफिस म्हणून बोलवलं, जायला पाहिजे. जा, सगळे गुंज सोडून मला. मी चुकले ना, मी तूप खराब केलं, मी भेसळ करते तुपामध्ये. आर्या, आर्या, साकेत, काय करतेस हे? वेळ लागलाय तुला? काय चाललंय तुझं? माझं काय चाललंय? साकेत, तुझं काय चाललंय? तू गोपाळजींवर आरोप केलेस. ह्या सगळ्या गोष्टीचा संशय तू गोपाळजींवर घेतलास. आर्या, मी संशय नाही घेत आहे, मला खात्री आहे त्या नीच माणसाने सगळं केलंय. अगं त्या दिवशी तोच माणूस आपल्या घरात होता. साकेत, केवढा द्वेष भरलाय रे तुझ्या मनात. गोपाळजींनी काय बिघडवलंय साकेत तुझं?